जय श्रीराम मित्रांनो. तर आज मी आलतो गावात. मग काय दिवस झाले टेलरकडे पण गेलो नव्हतो. म्हणलं द्या एवढी पॅन्ट शिवून. तिथं आमचा कार्यकर्ता बसला होता वाकडे तिकडे टोन करून. कसं बघतो बघा. मग काय घेतली पिशवी आणि निघालो घराकडं. तेवढ्यात आपल्या पाथर्डीची योद्धाची भेटली. त्यातली त्यात आपला चैतन्य भाऊ पण आला. मग निघलो आपले धन्नो घेऊन आपल्या घरात. मला आज गावाकडे पण जायचं होतं, त्याच्यामुळे मग मी लागलो बॅग भरायला. त्यातली त्यात भाव बनले आपल्याला जात जाता मोटर घेऊन जायची नीट करायला. मग काय निघलो 80च्या स्पीड गेलो आणि पिटर म्हणायला लागली मोटर आता नीट होणार नाही, 2 दिवस लागतील. मग काय आली दाजी लगेच. बघ बसलो टपक्यान गाडीत. दाजीने काय गाणी चालू केले. दाजी काय दम्मान चालायचं नावच घेणार. आता तिथून डायरेक्ट गोडाऊनला आलो. मग गाडी दिली व्यवस्थित लावून आणि केला माल धपाधप भरायला चालू. तिथून आलं आणि आपल्या शिफ्टनी काम दाखवलं होतं. काम झालं आपल्या शिफ्टचं आणि तिथून निघलो डायरेक्ट आम्ही घराकडे. दाजीने आणली होती आपल्याला वडापाव. मग दाजी म्हणली आपण वडापाव खाऊन निघू पुढं. दाजीने केला सुरू टपाटपा वडापाव खायला. गेलो तर आपल्या कार्यकर्त्याने आपल्या मालाची गाडी फसवून ठेवली होती. ती कशी तरी दुसऱ्या पिकअपचं टोचल लावून बाहेर काढली. मग आमच्या कार्यकर्त्याला म्हणलो आम्ही तू काय नीट चाला, तू पुढं चल. मग तिथून आम्ही डायरेक्ट घरी आलो. तर मित्रांनो आपला दुसरा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.